आज आहे आपल्या लीन बल्कचा डे 153. आजचा बॅगचा पंप जरा डेंजरस दिसत होता. असं वाटतंय हवेत उडतो की काय. सकाळी उठून पैसे फ्लेक्स करत होतो तर तेवढ्यात आळस पण देऊन टाकला. मग मस्तपैकी स्वतःला हायड्रेट केलं विटॅमिन सी ने. हायड्रेट झालेल्या फ्रेश झालो आणि खांद्यावर बॅग टाकून निघालो इंटर्नशिपच्या लोकेशनवर. मग तेवढ्यात ट्रेन पण आली. ट्रेन मध्ये बसून इथे येऊन बघतो तर काय, हा भाई कॉफी पीत बसलाय. मग आपण पण आपला ब्रेकफास्ट केला आणि थोडाफार टाइमपास करून रिटर्न आलो जेवण करायला. जेवण झालेल्या जरा शोरूम मध्ये येऊन लॅपटॉप बघितले आणि रिटर्न ऑफिस मध्ये येऊन ब्लॅक कॉफीवर ताव मारून निघालो घरी. घरी जाता जरा जुडिओ मध्ये येऊन थोडेफार शूज बघितले आणि घरी येऊन बघतोय तर काय, परीची केस पूर्णच बारीक झालती. असं बोलून जरा हेवीच प्री मील खाल्ला कारण जिमला जायला थोडा टाइमच होता. असं बोलून जिम मध्ये आलो आणि वॉर्मअप करत होतो तर तेवढ्यात हा भाई आला आणि कसा टाइमपास करत बसलाय ते. त्याला बोललो हे वेट मार तर बोलतोय राम राम. म्हणून आपण त्या वेटने डेडलिफ्टचे 2 सेट मारले आणि शिफ्ट झालो लॅट पुल डाऊन वर. कंट्रोल रेपिटेशन मारून सेटला एंड केलं आणि बॅकला जरा स्ट्रेच यावा म्हणून लॅट पुल ओव्हरचे 2 सेट हिट केले आणि बॅकच्या थिकनेस साठी सीटेड रोवर शिफ्ट झालो. जिम ओनरने म्हणजेच दादाने नवीन इक्विपमेंट आणलेले म्हणून जरा चांगलीच ग्रिप भेटली. मग बॅकचा पंप तुम्ही बघू शकता असला डेंजर दिसत होता. असं बोलून घरी येऊन दिवसाची शेवटची मील खाल्ली आणि बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.